परंतु दहशत निर्माण केली पण तुम्ही तो उमेदवार उभा केले. हे बघा, प्रत्येकजण हा दहशतीत येणारा नसतो आणि पैठण विधानसभा क्षेत्र किंवा तालुका हा पहिल्यापासून स्वाभिमानी तालुका आहे. या तालुक्याने अनेकदा गोरगरिबांना संधी देण्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ आज जे मस्तवाल झालेले सत्तेच्या त्यांनासुद्धा ते अत्यंत गरीब असतानाच आमदार केले. परंतु असो आज त्यांच्याकडं गडगंज मालमत्ता झालेली आहे. ते कुठल्याही पुढाऱ्यांना विकत घेण्याची भाषा करतात, मतदारांना विकत घेण्याची भाषा करतात. माझं एकच म्हणणं आहे की ते म्हणतात की आम्ही एवढा विकास केला, आम्ही पैठण तालुक्याला काय दिलं नाही. तुम्हाला मतदान विकत घेण्याची राजकीय पुढारी खरेदी विक्री करण्याची का गरज पडते. आणि आज एवढी दहशतवाद आहे की पंतप्रधानांनी ज्या घरकुलाच्या योजना जाहीर केलेल्या आहे, घरकुल मिळत असताना गावात आज इथं यांची सत्ता आहे. मग याचे हप्ते घेणे, विहिरीचे हप्ते घेणे, हे सगळे कारनामे यांचे चाललेले. परत दबाव तंत्र, मग एकतुनीत आले तर एकतुनीला मला मतदान नाही झालं तर मी बघून घेईन, तुम्हाला पाचूरला यावं लागतं. याला दहशतवाद म्हणायचं. दहशतवाद म्हणजे काय गोळ्यात घालणं हा नसतो. त्यामुळं बांधवांना, मी सगळ्या बांधवांना विनंती केली की येणारा काळ हा अत्यंत वाईट या पैठण विधानसभा क्षेत्रासाठी असणार आहे. आमचं म्हणणं नाही तुम्ही त्यांना लगेच खाली खेचा, परंतु या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जिल्हा परिषदेवर, महानगरपालिकेवर जसा स्वतंत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे, देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे कामकाज चालू आहे, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ज्या विकासाची गंगा वाहते, तीच विकासाची गंगा या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये वाहिली पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. आणि गोरगरिबांना कुठलाही हप्ता किंवा कुठलाही लाच न देता सगळ्या योजना घरपोहोच मिळाल्या पाहिजे. पैठण शहर सिंचनाखाली आलं पाहिजे. 102 TMCचं धरण असताना फक्त 25% पैठण तालुका हा सिंचनाखाली आहे. बाकी तालुका 75% तालुक्यामध्ये सिंचनापासून या ठिकाणी वंचित असणारा तालुका आहे. गेल्या 2 वर्षात पाऊस आहे म्हणून बरी परिस्थिती आहे. नसता सर्वाधिक टँकर चालणारा हा पैठण तालुका आहे. काय आव्हान करसेल मतदारांना एकच आव्हान करेन की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये जे जे उमेदवार आम्ही पुरस्कृत केलेले, या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. जिल्हा परिषद एक मिनी मंत्रालय, या मंत्रालयाच्या माध्यमातून आणि वरचं मंत्रालयसुद्धा देवाभाऊच्या माध्यमातून या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही विकासाची गंगा आणू, एवढंच आव्हान करेल. आणि या सर्व पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून सिंहाचा वाटा पैठण विधानसभा क्षेत्राचा राहायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि हेच आव्हान आम्ही जनतेला करतो.